नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलोय. दळखण गाव आहे, तिथे आलो आपण. घरामध्ये साप आहे मित्रांनो, हे बघा. वरती पत्र्यावरती, पत्रा आणि भिंतीच्या मध्ये आहे, हे बघा. रॅट स्नॅक आहे, दामन जातीचा साप आहे मित्रांनो. बिनविषारी असतो आणि बिग साईजमध्ये आहे. आणि इथून काढणं खूप मुश्किल असतं आमच्यासाठी मित्रांनो, कारण साप आतमध्ये अडकलेला असतो आणि तो निघत नाही. याच्यामध्ये माझा खूप वेळ गेलेला आहे मित्रांनो, 1-1.5 तास गेलेला आहे. ही व्हिडिओ मी फास्ट केली म्हणून. हे बघा, लास्टची एंडिंगची व्हिडिओ घेतलेली आहे मी. इथे खूप वेळ लागलेला मला. आता आपण खाली घेऊ. असे घरामध्ये साप येतात, उंदरांच्या मागे येतात मित्रांनो. उंदर वगैरे असले काय त्याच्यासाठी येतात. आता आपण बाहेर येऊ, कारण ऊन पडलं तर पत्रा तापला होता खूप. सापाला पण खूप गरम झालेले आहे. आपण तिच्यावर थोडं पाणी वगैरे टाकू पहिले. थंड पाणी दिलं तर असं दिलं तर ती रिलॅक्स होईल थोडी. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा, काळा कलर आहे धामणीचा. पावसाळ्यामध्ये असे कलर होतात सापांचे. धामणात काय दुसरे पण साप असले, नाग वगैरे, त्यांचा पण असा काळा कलर होतो. पावसामुळे होतो तो मित्रांनो, बाकी काही नाही. खूप शांत साप या. कधी कधी हे साप खूप चिडलेले पण असतात, बाईट पण करण्याची शक्यता असते. त्यांच्या स्वभावावरती असतात. काही साप चिडलेले असतात, काही शांत असतात. हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो मी. सापाला गोचडी बोलतो आपण, ती लागलेली आहे बघा. तुम्हाला काढून दाखवतो. आणि निघत नाही मित्रांनो ती. अशी गोचडी वगैरे कुत्र्यांना आणि गुरांना वगैरे, जनावर वगैरे असतात त्यांना पण असते. हे बघा, सापाला पण लागतात अशी. आणि हे गोचडीचं काम काय असतं मित्रांनो, रक्त वगैरे पिते ती. आणि मुक्या प्राण्याची तब्येत खराब होते त्याच्यामुळं. हे बघा, तो मुलगा किती घाबरला होता. आणि तो बाजूला एक माणूस आहे, त्याला सापाला हात लावून बघायचं आहे. त्यामुळं मी वापिस त्याला बाहेर काढलं. त्यांची पण इच्छा होती, साप कसा आहे काय त्यांना बघायचा होता. त्यांची पण इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. सापांचा अनुभव त्यांना पण पाहिजे. शेवटी आपल्याला कॉल करून बोलवतात ते. त्यांच्या मनातून प्रेम निर्माण झालं पाहिजे. हे बघा, तरी पण ते घाबरलेले आहेत, पण डेअरिंग केली त्यांनी थोडी. लांब गेले ते. तर आपण पॅक करू, याला आजाद करू आपण. थोडं भिजलोय मित्रांनो, पाऊस येत आहे त्यांनी मला. आणि घरी गेल्यावर थोडा चेंज केलं मी. हे बघा, टी शर्ट वगैरे चेंज केलं, कारण घरी गेलो चेंज झालं मी. पाऊस पण खूप पडला होता. हे बघा, आमच्याकडं इतका धबधबा जोरात आहे. बंधारा आहे बाजूला, माझ्या घरापासून तरी 1 किलोमीटर लांब. असे रॅट स्नॅक वगैरे. साप ओळखण्याचं एकदम सोपं कारण आहे. अशी डिझाईन वगैरे असली तर लगेच धामण जातीचा साप ओळखता येतो लगेच. काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. हे बघा, पुन्हा डिझाईन समजते लगेच. आणि आता डोकं जे आहे मित्रांनो, हे बघा, डोकं पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, डोकं दाखव. डोक्याच्या ज्या बाजूला आहे, हे बघा, डोक्याची जी बाजू आहे पूर्ण, हे बघा, डोळ्यांच्या खाली खाली जे भवा आहे तिथं पण जाळीदार डिझाईन आहे. हे धामण जातीचा साप आता ओळखता येतो लगेच. हे बघा, तिथे डिझाईन दिलेली असतील त्याचे बघा कशी आहे, जाळीदार दिलेली आहे पूर्णपणे. आता त्याला हातात होतोय, कांदा साप याचं कान करतो. आता असे साप वाचवणं खूप गरजेचं आहे. निसर्गासाठी खूप उपयोगी आहे. सानिध्यात त्याला आजाद करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा हा साप मित्रच आहे एक प्रकारे. कारण उंदरं वगैरे तो खातो. आणि उंदरं शेताची
नुकसान करतात आणि असे साप शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहेत. साप मारू नका कोणीच. सर्व मित्राला कॉल करून बोलत जा, एवढीच विनंती आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि उद्या 15 ऑगस्ट मित्रांनो, 15 ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं. हे बघा आता आझाद होते असा. अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.